माढ्यामध्ये शरद पवार आणि फडणवीसांमध्ये शहकाटशहचे राजकारण सुरूच आहे। राज्य सहकारी शिखर बँकेने विठ्ठल सहकारी कारखाना सील केल्यानंतर कोंडीत सापडलेल्या अभिजित पाटील यांनी सोलापूरमधील एका हॉटेलमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीनंतर पवारांचे निष्ठावान असलेल्या अभिजित पाटील हे भाजप उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिलाय। माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय खेळाला चांगलाच रंग आलाय। शरद पवारांनी धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी देऊन भाजपला पहिला धक्का दिला होता। त्यानंतर बेरजेचं राजकारण करत धनगर नेते उत्तमराव जानकर यांनाही सोबत घेण्यात आलं। आता देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय डाव टाकून शरद पवारांना धक्का दिलाय। परिणामी काही दिवसांपूर्वी पवारांची साथ देणारे विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी भाजप उमेदवार रणजितसिंग नाईक निंबाळकरांना पाठिंबा दिलाय। सध्याला आपण लोकसभेला मदत करण्याची भूमिका घेतली आहे। कारखान्याला मदत होते, कारखाना चालणं आणि शेतकऱ्याला दिलासा देणं ही महत्त्वाचा टप्पा आहे। यानंतर पुढच्या गोष्टी भविष्यात आपल्याला नक्की सांगून आम्ही करू। अभिजित पाटील यांच्या विठ्ठल साखर कारखान्यावर शिखर बँकेने जप्तीची कारवाई केली आहे। कारखाना वाचवण्यासाठी त्यांचे सहकारी आग्रही आहे। केंद्र आणि राज्याकडून पॅकेज मिळाल्यास कारखाना अडचणीतून बाहेर निघणार असल्यानं पाटील यांनी रणजितसिंग नाईक निंबाळकर यांना पाठिंबा दिला। तर शरद पवारांच्या बरोबर राहून अभिजित पाटील यांचा दीर्घकालीन फायदा होणार नाही असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलंय। तर विकासाची भूमिका घेऊन सोबत येत असतील तर अभिजित पाटील यांचं स्वागतच आहे अशी भूमिका चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली आहे। अभिजित पाटलांनी विकसित भारताच्या संकल्पाला मोदीजीला साथ देण्याकरता त्या ठिकाणी त्यांनी घोषणा केली आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो। आता सत्तेपासून लांब राहून पवार साहेबांच्या गाडीत जुन्या गप्पा ऐकून अभिजित आबाला काय मिळणार होतं? काय सांगा, पवार साहेब हातात कोणती आता सत्ता आहे की जे आबाला मदत करू शकताय? त्यामुळे सत्ता नाही, प्रेम आहे, आमची माया आहे। अभिजित पाटलांच्या भूमिकेमुळे भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। कारण पंढरपुरात अभिजित पाटलांकडे आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जातं। पाटील यांचा पंढरपूर तालुका लोकसभेच्या 2 मतदारसंघात येतो। पंढरपुरातील 58 गावं माढा लोकसभा मतदारसंघात येतात। या गावातील मतदारांची संख्या 1.5 लाखांच्या आसपास आहे। पंढरपूर तालुक्यातील इतर गावं सोलापूर मतदारसंघात आहे। सोलापुरात पंढरपुरातील सुमारे 2.5 लाख मतदान होतं। पंढरपूरमध्ये अभिजित पाटील यांची चांगली ताकद आहे। माढा आणि सोलापुरात पाटील यांचं वर्चस्व आहे। पंढरपूरपासून अक्कलकोट पर्यंत पाटलांचं नेटवर्क आहे। अभिजित पाटलांमागे तरुणांची मोठी फौज आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर माढा लोकसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून रंगलेलं शहकाटशहाचं राजकारण आता अजून कोणतं वळण घेतं असा प्रश्न निर्माण झालाय। वीरेंद्र उत्पात, न्यूज 18 लोकमत, माढा।